दिसत नाही ना. एक लक्षात ठेवा, मेळावा पूर्व नियोजित आहे. परवाची मुला लाईट आहे तशी, ते यायला ठीक आहे. आता नाही, ते एडिट नाही करता येणार तुम्हाला. सामान्य माणूस सहजपणे उपलब्ध होऊन मदत करण्याची भावना त्यांनी घेऊन आज पुरंदरमध्ये ते गेले 8 वर्षापासून काम करत आहेत. आपण आता नुकतंच उदाहरण म्हटलं तरी पुणे समिती त्यांनी पाठपुरावा करून गव्हर्नमेंट कडून पास करून त्या कामाचे उद्घाटन सुद्धा झालेले, कामं चालू झालेले आहेत. तसेच आपण पाहतोय सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, कृषी, उद्योग पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपली अनोखी ओळख निर्माण करून राज्याच्या राजकीय पटलावरती आपल्या व्यक्तिमत्वाचा अनोखा ठसा उमटवणारे, तरुणांचं प्रेरणास्थान, आशास्थान, वैचारिक तार्किक विचार मांडत असताना राज्याच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा उमटवणारे लोकप्रिय आपल्या सर्वांचेच रोहित दादांना आपल्या सर्वांच्या वतीने सन्मानित केले जाते. मी आदरणीय आपले तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, युवकाध्यक्ष पुष्कराज भैया, आपल्या मतदारसंघाचे आता पुरंदर हवेली विधानसभाचे अध्यक्ष राहुलजी गिरमे, सासवड शहरातले शार्दूल जगताप, वैभव कोरफड आणि समर्थ रणवले, त्याचबरोबर हवेलीचे अध्यक्ष भरत आबा, आपणास विनंती करतो की आपण संयुक्तरित्या आदरणीय आपल्या लाड आहे. कारण 2019ला मी तयारी केली होती. आदरणीय साहेबांनीच मला राजकारणामध्ये आणलं, माझी तयारीही करून घेतली होती. म्हणण्यापेक्षा मी सक्रिय काम केलेलं होतं. परंतु शेवटच्या क्षणी एक विशिष्ट परिस्थितीत आपल्या महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा म्हणून कॉम्प्रोमाइज म्हणून श्री संजयजी जगताप यांना मी पाठिंबा दिला. आणि मला अजून तारीख लक्षात आहे, 4 ऑक्टोबर 19 ही शेवटचा अर्ज भरण्याची तारीख होती. मी 3 तारखेला फॉर्म भरणार होतो आणि 2 तारखेला रात्री मला सांगण्यात आलं की तुम्ही आता थांबा, सध्या आपण पुढच्या वेळेला बघूया. आणि अर्थात त्याच्यामध्ये डिटेल चर्चा होऊन थांबण्यात आलं. तसं पाहिलं तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप जिथं सिटिंग आमदार असतो त्यांना दिलं जातं. मात्र आता इथं हा तोडगा कशा प्रकारे सोडवला जाणार आहे? नाही, सिटिंग आमदार हा एवढाच तोडगा नाही आहे. इलेक्टिव्ह मेरिट हा शब्द प्रत्येक यांनी वापरला आहे. माननीय बाळासाहेब थोरातांनी वापरला आहे, माननीय संजयजी राऊत यांनी वापरला आहे, माननीय जयंतरावजी पाटील यांनी वापरलेला आहे. आणि मग सिटिंगचं जर असेल तर मग 2014 नंतरची 2019लाही आमच्याच वाट्याला आली असती ना. कारण तोपर्यंत मागच्या 3 वेळेला आम्हीच लढवलेली होती. तर कधी काही वेळेला थोडासा आपसात एकमेकांना समजून घेणं, त्यालाच तर आघाडी म्हणतात. तुम्ही या मतदारसंघावरती दावा केल्यानंतर आमदार संजय जगतापांनी असं म्हटलंय की जर झेंड्यांना लढायचं असेल तर त्यांनी या मतदारसंघासाठी काय केलं हे अगोदर दाखव. त्यांनी टीका करण्यापेक्षा मतदारसंघासाठी काय केलं. मी काहीही टीका केलेली नाही, त्यांच्यावर करण्याचा हेतूही नाही आहे. तुम्ही तो व्हीपचा विषय जो होतो ते वार्ताहर ज्यांनी मला YB चव्हाण सेंटरच्या खाली प्रश्न विचारला, तो प्रश्नही त्यांनीच विचारला, उत्तरही त्यांनीच दिलं. मी त्याच्यावर एवढीच प्रतिक्रिया दिलेली आहे की
हा पक्षांतर्गत काँग्रेस पक्षाचा मामला आहे, त्याच्यावर मी बोलणं अजिबात योग्य नाही आहे.